आज आपण एवढा फायदेशीर नाश्ता बनवणार आहोत की व्हिटॅमिन्स, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमने भरपूर असा सोयाबीनच्या वडीपासून. नेहमी आपण सोयाबीनच्या वडीपासून फक्त भाजी बनवतो, पण आज आपण 2-3 प्रकारचे नाश्ते बनवणार आहोत आणि हे नाश्ते लहानांपासून ते मोठ्यापर्यंत खूप आवडीने खातील. त्यासोबतच चटमटीत अशी मस्त चटणी आणि हा नाश्ता टिफिनसाठी सुद्धा. नमस्कार, अमरावती तडकामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कॉर्नरला बेल आयकॉन आहे, त्याला टच करा, म्हणजे यासारखे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला खूप लवकरात लवकर आणि खूप सोप्या पद्धतीने पाहायला मिळतील. तर चला मग आजच्या रेसिपीकडे वळूया. आजच्या नाश्त्यासाठी मी इथे सोयाबीनच्या वड्या घेतल्या आहेत. तर ह्या 200 ग्राम सोयाबीनच्या वड्या मी घेणार आहेत. ह्या वड्या पॅकेटमध्ये असल्यामुळे खूप क्रंची आणि क्रिस्पी आहेत, त्यामुळे खूप लवकरात लवकर ह्या मिक्सरमधून बारीक होणार आहेत. वजनाने ह्या सोयाबीनच्या वड्या 200 ग्राम आहेत. तुम्ही कोणत्याही वड्या घेऊ शकता सोयाबीनच्या. तर आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर मी 2 बॅचमध्ये ह्या बारीक करून घेते बघा, आणि अर्ध्या वड्या आपण नंतरच्या बॅचमध्ये बारीक करून घेऊया. आता या वड्यापासून मी छान असं रफली म्हणजे रवेदार पावडर तयार करून घेतलेला आहे. तर बघू शकता, मस्त हे रवेदार पावडर झालेलं आहे. तर हे आहे 200 ग्राम वड्याचं पावडर. आता आपण कोणकोणते इन्ग्रेडियंट्स यामध्ये घालणार आहोत ते बघूया. या ठिकाणी मी 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक असे चिरून घेतलेले आहेत, ते मिक्स करून घेऊया. आणि मोठ्याच आकाराचे 2 कांदे मी खूप असे बारीक करून घेतलेले आहे. तर 2 बाउलमध्ये हे घेतलेले आहे. बघा, असे बारीक आपल्याला चॉप करून घ्यायचे आहे. तर हे 2 बाउल मी यामध्ये टाकलेले आहे. त्यानंतर एक बाउल आपण दही घालणार आहोत. आंबट दही आहे हे, यामध्ये मिक्स करायचं आहे. खूप छान टेस्ट येणार आहे आपल्या नाश्त्याला. आणि हा आहे कढीपत्ता. तर कढीपत्ता इथे बारीक चिरून घेतलेला आहे मी. मोठे पानं जर टाकलेत तर छोटे मुलं त्यातील पानं वेगळे काढतात किंवा तो नाश्ता खात नाही, म्हणून बारीक चिरून घालायचं आहे. आणि हिरवी मिरची पण आणि लसण पण आपण यामध्ये चॉप करून घातलेला आहे. तसेच 1 चमच इथे जिरं पण घातलेलं आहे. तुम्ही आवडीनुसार घालू शकता. आता हे छान मिक्स करून घेणार आहे असं. हे मिक्स केल्यानंतर आपण जेवढं आपलं सोयाबीनच्या वडीचं पावडर होतं किंवा पीठ होतं तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर यामध्ये तुम्ही थोडं जास्तही घालू शकता, काही हरकत नाही. आता चवीनुसार लाल मिरची पावडर, हळद 1 चमच आणि थोडं चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे. तर आता इथे चाट मसाला पण मी घातलेला आहे आणि धण्याची पावडर पण यामध्ये मिक्स केलेली आहे. तुम्ही आणखी तुम्हाला काही थोडे मसाले वगैरे घालायचे असेल तर घालू शकता. आणि कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये मिक्स करायचं आहे. आता हे सगळं साहित्य हातानेच असं मिक्स करून घेणार आहे मी, कारण चमच्यापेक्षा हाताने छान हे मिक्स होतं. हे छान मिक्स झाल्यावर आपण याला थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेऊया. सोयाबीनच्या वडीमध्ये एवढे चांगले गुणधर्म असतात की ते हाडं मजबूती तर करतातच, पण शुगरवाल्यांसाठी पण सोयाबीनची वडी ही खूपच गुणकारक आहे. त्यानंतर हृदयासाठी पण ही वडी खूपच काम करते, म्हणजे रक्तसंचार प्रभावित करते आणि त्याचप्रमाणे शरीरात अतिरिक्त चरबी जे असते किंवा फॅट्स कमी करण्याचं काम करतं. खूप भरपूर असं पाणी घालायचं नाही आहे आपल्याला. थोडं थोडं पाणी घालून हे छान असं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर सोयाबीन लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप फायदेशीर आहे. ह्या सोयाबीनच्या वडीमध्ये प्रोटीन हे मुबलक प्रमाणात असल्यामुळे शाकाहारी लोकांसाठी सर्वात हा प्रोटीनचा सोर्स आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण हे मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे. तर आपण याला आता 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया, म्हणजे मिश्रण फुलेल पण आणि मुरेल पण. आता आपण बनवणार आहोत चटणी, चमचमीत अशी चटणी. त्यासाठी मी 1 बाउल फुटाण्याची डाळ म्हणजे डाळवा घातलेला आहे. अर्ध बाउल शेंगदाणे घातलेले आहे. थोडी हिरवी मिरची आणि लसण चॉप करून घातलेलं आहे. थोडं अद्रक पण आणि कढीपत्ता, थोडं जिरं
तुमच्या आवडीनुसार आणि थोडा कोथिंबीर पण यामध्ये घातलेला आहे. आणि आता चटणीची आणखी टेस्ट वाढवण्यासाठी आपण यामध्ये मस्त आंबट दही पण मिक्स करणार आहोत. तर बघा आता हे थोडं पाणी पण यामध्ये घातलेलं आहे. दह्याचीच वाटी होती त्यामुळे त्यातलंच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि हे छान असं बारीक करून घेऊया. आता चटणीसाठी मस्त असं सरबरीत आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. बघा खूप मस्त झालेलं आहे हे. तुम्ही हे अशीही चटणी खाऊ शकता किंवा आता मी पण याला तडका देणार आहे. कारण ह्या नाश्त्यासोबत तडका दिलेली चटणी मस्त चमचमीत खूप टेस्टी होणार आहे. तर तडका पॅनमध्ये तेल घातलं 2 पळी आणि त्यामध्ये 1 चमच जिरं आणि 1 चमच मोहरी पण घातली आहे. आणि हे तडतडायला लागलं की त्यामध्ये मिरची घातलेली आहे. मी 2 लाल मिरच्या आणि 1 हिरवी मिरची पण त्यामध्ये घातली आहे. आणि काही 10-12 पानं हे कढीपत्त्याचे पण घातलेले आहेत. तर हे छान असे तडतडले किंवा हे पानं आपले झाले की आपण यामध्ये आवडीनुसार किंवा टेस्टनुसार थोडे मिर्च मसाला पण घालणार आहोत. हा नाश्ता आपण केव्हाही करू शकतो किंवा मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला पण हा खूप म्हणजे भरपूर प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्सने भरलेला आहे. ही चटणी पण खूप मस्त चटमटीत तर टेस्ट आहे, पण ही पण खूप आपल्या फायदेशीर आहे. आता या तडक्यामध्येच अर्धा चम्मच हळद घातली आहे, अर्धा चम्मच लाल तिखट घातलेला आहे मी आणि 1 चम्मच साखर घातलेली आहे. आंबट-गोड ह्या चटणीची टेस्ट खूप मस्त लागते. तर त्यासाठीच आपण हे घातलेलं आहे यामध्ये. आणि थोडं 1 मिनिटासाठी आपण याला मंद आचेवर ठेवणार आहोत. आणि हा छान असा कडकडीत तडका या चटणीवर आपल्याला घालायचा आहे. अजूनपर्यंत या चटणीमध्ये आपण मीठ जे आहे हे मिक्स केलेलं नाही आहे, कारण चटणीला खूप पाणी सुटतं त्यामुळे. आता चवीनुसार मीठ पण ॲड केलं आहे या चटणीमध्ये आणि खूप मस्त ही चटणी आपली तयार झालेली आहे. आता करूया आपण नाश्ता सोयाबीनच्या वडीचा. आता ही चटणी बाजूला ठेवू आणि आपलं सोयाबीनचं जे बॅटर होतं ते बघूया. मस्त छान झालेलं आहे, मुरलेलं आहे. तर आता आपण हे बघूया. बघा पुन्हा थोडं दाटसर झालेलं आहे, कारण सोयाबीनच्या वडीचं जे पावडर आहे ते पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं. तर कन्सिस्टन्सी आपल्याला बॅलन्स करायसाठी आपल्याला यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे. आणि बघा आता हे बॅटर असं मस्त झालेलं आहे. तर सुरुवातीचा नाश्ता आपला अप्पे राहणार आहे. तर अप्पे पत्राला आपण इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि आता इनो जी सॅशे आहे ते पूर्ण सॅशे आपण यामध्ये घालणार आहोत. आणि थोडं 1 चमच पाणी घालून त्याला ॲक्टिवेट करून घ्यायचं आणि लवकरच हे मिक्स करून घ्यायचं छान. आणि आपलं अप्पे पात्र पण छान असं गरम झालेलं आहे. हे बॅटर पण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपण आता अप्पे करायला सुरुवात करूया. आपल्या मांसपेशी विकसित आणि मजबूत होण्यासाठी सोयाबीनच्या वडीचा हा नाश्ता खूपच फायदेशीर होणार आहे. यामध्ये विशेष करून व्हिटॅमिन बीचा चांगला स्रोत आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे यातील कॅल्शियम, मॅग्नेशियम हाडं मजबूत होण्यास खूप मदत होते. तर बघा आता हे अप्पे पात्रामध्ये मी अप्पे घातल्यानंतर 4 ते 5 मिनटासाठी असं झाकून ठेवलेलं आहे आणि लगेच हे अप्पे फुलतात. वरून आपण थोडं हलकंसं तेल लावून घेऊया याला आणि लगेच 3 ते 4 मिनटात आपले हे अप्पे तयार आहे. खूप मस्त दिसायला आणि मस्त गोल गरगरीत असे फुललेले अप्पे तयार. जर तुम्हाला अप्पे करायचे नसेल तर तव्याला तेल लावायचं असं झटपट आणि यावरती आपण त्याच बॅटरचं आपण नाश्ता बनवणार आहोत. तर असं थोडं थोडं बॅटर टाकून वड्याच्या आकाराचं इथे छान असा नाश्ता बनवणार आहोत. कारण सकाळी मुलांच्या शाळेची खूप घाई असते आणि त्यामध्ये आपल्याला टिफिन करणं हे खूप अवघड वाटतं. तर पटापट हे असा पण नाश्ता आपण या बॅटरचा तयार करू शकतो. किंवा एकाच ठिकाणी आपण असं बॅटर घालून याचं थालीपीठ पण बनवू शकतो. थालीपीठ थोडा पातळ करायचं आणि मस्त 3 मिनटात हे थालीपीठ छान एका साईडला शिजतं आणि मग दुसरीकडून हे छान असं परतवून घ्यायचं. तर बघा खूप सुंदर कलर आला आहे आणि खूप सुंदर हे थालीपीठ पण झालेलं आहे.
तर अशा वेगवेगळ्या प्रकाराचा आपल्याला ह्या वडीच्या पावडरपासून मस्त नाश्ता बनवता येतो. तर कोणत्याही प्रकारचा करा, यातील तुम्हाला कोणता प्रकार आवडला मला कॉमेंट्स करून सांगा. आणि खूप प्रोटीन्सयुक्त हा नाश्ता होणार आहे, तर तुम्ही हा नाश्ता नक्की तयार करून बघा. हा नाश्ता तर यामधील मसाले, कांदा आणि छान असं टोमॅटो वगैरे घातलेलं होतं आपण, त्यामुळे तर टेस्टी होणारच आहे. पण त्यासोबतच आपली ही चटणी चटमटीत, त्यामुळे या नाश्त्याची रंगतच वाढणार आहे. हा प्रोटीन्सयुक्त नाश्ता जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब जर केलं नसेल याआधी तर नक्की सबस्क्राईब करा. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच सोप्या आणि सुंदर रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.